तर ठाण्यामध्ये गॅसच्या काळाबाजाराविरोधामध्ये कारवाई करण्यात आली आहे। 483 सिलेंडर जप्त करण्यात आले। जालन्यामध्ये गॅस एजन्सीचा गोडाऊन फोडून 110 सिलेंडर लंपास करण्यात आले आहेत। तर पुण्याच्या चाकणमध्ये ट्रकमधून सिलेंडर विक्री कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। जालन्याच्या रामनगरमधील भारत गॅस एजन्सीचं गोडाऊन फोडून चोरट्यांनी 110 सिलेंडर लंपास केले। 96 घरगुती, 12 व्यावसायिक आणि 2 प्रत्येकी 5 किलो असे एकूण 110 सिलेंडर लंपास केले। या प्रकरणी गॅस एजन्सी व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 96 घरगुती सिलेंडर भरलेले हे चोरीला गेले आणि 12 कमर्शियल व्यावसायिक हे एमटी चोरीला गेले आणि 5 किलोचे 2 भरलेले चोरीला गेले जे एफटी ते व्यावसायिक आहे। पोलीस स्टेशन मौजपुरी यांनी लवकरात लवकर तपास करण्यात यावा बस एवढीच इच्छा आमची। चाकणमधल्या कंपनीच्या गेट समोर रांगेत उभ्या असलेल्या गॅस ट्रक मधूनच सिलेंडर बाहेर काढून सर्रास काळाबाजार केला जात असल्याचं उघड झालंय। ट्रकमधून काढलेले सिलेंडर घेऊन 3 तरुण घटनास्थळावरून पळून गेले आणि हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय। गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाची पथकं अलर्टवर आहेत। ठाण्यात 247 ठिकाणी केलेल्या तपासणीत 483 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। या प्रकरणात 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे। नाशिक शहरात गॅस सिलेंडरच्या संशयास्पद साठ्याचा मोठा प्रकार उघडकीस आलाय। त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरात पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांनी सिलेंडरनं भरलेला ट्रक जप्त केलाय। कारवाई दरम्यान एचपी गॅसचे 500हून अधिक सिलेंडर रस्त्यावर साठवून ठेवलेले आढळून आले। त्यामुळे गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। वसई पूर्वेतील लजीज हॉटेलवर पुरवठा विभागानं कारवाई केली। हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा गैरवापर केल्याप्रकरणी 3 अटक करण्यात आली। तपासणी दरम्यान हॉटेलमध्ये घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर वापरून स्वयंपाक केलं जात असल्याचं उघडकीस आलंय। धुळे शहरात 15 आणि शिंदखेडामध्ये 12 असे एकूण 27 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आलेत। जप्त केलेले 27 घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हॉटेल्स आणि खानावळीमध्ये होत होता।